मोठी बातमी घटनादुरुस्ती विधेयकाविरोधात जास्त मतं विधेयक मंजूर झालेलं नाही। मोदी सरकारला मोठा झटका। विधेयकाविरोधात 230 मतं तर बाजूने 298 मतं। 2/3 मतं न पडल्यानं विधेयक पडलंय। तर घटनादुरुस्ती विधेयकाविरोधात जास्त मतं विधेयक मंजूर झालेलं नाहीये। विधेयकाविरोधात 230 मतं पडलेली आहेत तर विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडलेली आहेत। 2/3 मतं पडलेली नाहीत आणि त्यामुळे हे विधेयक आता पडलेलं आहे। तर लोकसभेत मोदी सरकारला हा मोठा धक्का बसलेला आहे। विधेयक नामंजूर झालेलं आहे। डिलिमिटेशन हे विधेयक संसदेमध्ये नामंजूर झालं आणि मोदी सरकारला हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। विधेयकाच्या बाजूने केवळ 298 मतं पडली आणि त्यामुळे हे विधेयक नामंजूर झालं। तर भारतीय महिलांसाठी हा दुःखद दिवस आहे असं प्रियंका चतुर्वेदींनी म्हटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी विरोधकांना घरचा आहेर दिलाय। महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानं त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघूयात। संसद किंवा विधानसभेत स्थान मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या भारतातील महिलांसाठी हा दुःखद दिवस आहे। तर आपण पाहतोय आता प्रियंका चतुर्वेदी यांनी विरोधकांनाच घरचा आहेर दिलेला आहे। प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केली आहे।